कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापना झाली असली तरी आता राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत ते स्वीकृत नगरसेवक पद। एकूण 81 नगरसेवकांच्या सभागृहात कायद्यानुसार 10% म्हणजेच 8 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे। या नियुक्त्यांमुळे पराभूत उमेदवारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। महायुतीने आवश्यक मॅजिक फिगर गाठत महापालिकेची सत्ता मिळवली असली तरी स्वीकृत नगरसेवक पदांमुळे काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने अंतर्गत चढाओढ वाढली आहे। काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकून मोठं यश मिळवलं असून पक्षाला 4 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार मिळणार आहे। भाजपला 26 जागांच्या जोरावर 3 तर शिवसेनेला 15 जागांमुळे 1 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करता येणार आहे। राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि जनसुराज्य पक्षाला मात्र स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार नाही। विशेषतः काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झाला आहे। 4 स्वीकृत जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असून ज्येष्ठ माजी नगरसेवक, थोड्या मतांनी पराभूत झालेले दिग्गज युवक नेते आणि महिला नेत्या सक्रिय झाल्या आहेत। एकीकडे अनुभवी नेत्यांचे पुनर्वसन करून संघटना मजबूत ठेवण्याचा दबाव आहे, तर दुसरीकडे नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भविष्यातील नेतृत्व घडवण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर उभं असल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकी स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी कोणाला लागणार हे पाहणं गरजेचं आहे।